लागले. सावरकरांनी सांगितलं असं करणं बरोबर नाही. या फंडातून जी शाळा काढली जाईल त्या शाळेमध्ये उर्दू हे अनिवार्य भाषा ठरेल. आता श्यामाप्रसाद मुखर्जी चांगले नेते होते, सावरकरही चांगले नेते होते, पण सावरकर योगाच्या दृष्टीने बघत होते आणि म्हणून गांधींवर त्यांनी संयम केला होता. त्यांचा धर्मलक्षण अवस्था त्यांनी पाहिली होती आणि म्हणून सांगितलं की कस्तुरबा निधीतून काढलेल्या शाळेमध्ये उर्दू ही अनिवार्य भाषा ठरेल. श्यामाप्रसादांना पटलं नाही. ते म्हणले तुम्ही फारच गांधींचा द्वेष करता. सावरकर म्हणले द्वेष करत नाही, अनुभव घ्या. त्यानंतर काही दिवसातच फंड जमा झाला, पहिली शाळा निघाली आणि त्या शाळेमध्ये गांधींनी उर्दू ही अनिवार्य भाषा ठेवली. श्यामाप्रसादांचे डोळे उघडले, फाटणे इतके उघडले. कसं कळलं सावरकरांना?